अरे काय चाललंय हे? एखाद्या माणसाला प्राण्यासारखं पिंजऱ्यात डांबण्याची कल्पना सुचतेच कशी? अहो अहो ऐका माझं, मी सहन करेन, माझ्यासोबत माझा विठुरा आहे. तुम्ही शांत राहा, विरोध करू नका. नाही सकू, करणार मी विरोध. या आचरटपणाला मी विरोध करणारच. कारण हे सुभेदार काका, भास्कर बुवा पूर्वग्रह आणि जुने वैयक्तिक राग बाळगून निवाडा करताय. प्रत्यक्षदर्शी साक्ष डावलतायत आणि हे चुकीचं आहे. अरे दिगू, अरे तोंडावर आवर घाल रे बाबा. हे आता पंच आहेत, त्यांचा मान राख. अरे पंच म्हणजे परमेश्वर. आणि हे काय, अख्ख्या गावकीमध्ये पंचांना बोलणं म्हणजे धोंडा पायावर मारण्यासारखं आहे बाबा. अरे काका, तू आग भडकवायचं काम करतोय. मनोरमाबाई बोलल्या त्यानुसार गजाभाऊ बोलले, त्याच्यामध्ये चुकलं काय? आणि आम्ही ह्या चेटकिनीला कशाला पाठीशी घालू? रमाई, अगं सकू निर्दोष. ऐक माझं, त्या भोंदू बाबाजीने तुझ्या डोक्यात विष भरलंय. अगं तो सकूचं रूप घेतोय मी आरशात बघितलंय. हे मी तुला अनेक वेळा सांगितलंय. अहो तुम्ही सासूबाईंना उलट बोलू नका. माझी चूक असो वा नसो, मी शिक्षा भोगायला तयार आहे. अगं सकू, नको ग इतकी सरळ राहूस तू. तुम्हाला हा भयंकर प्रकार करायचा आहे ना, करा. मग मलाही सकू सोबत या पिंजऱ्यात डांबा. बघा बघा, गावकीत सुद्धा हा बायकोचा वही कसा बोलतोय बघा. म्हणे मला सुद्धा पिंजऱ्यात डांबा. वा. अगं मग दुसरं मी काय म्हणू? तो भोंदू बाबाजी अगोरी शक्तीने सकूचं रूप घेऊन छळतोय. दिगू, परत बाबाजींचं नाव घ्यायचं नाहीस. या नतद्रष्ट सखूमुळे बाबाजी काळ कोठडीत खितपत पडली आहेत. त्याच्यावर आळ घेताना लाज नाही वाटत तुला? नाही रमाई, तो काळ कोठडीत नाहीये. तो मठात बसून खेळ खेळतोय. अरे किती किती खोटं बोलशील तू. म्हटलं ना, ते काळ कोठडीतच आहेत. मठ अगदी सुना सुना झालाय. बाबाजी मठात आहे हे दादांत खोट आहे. अरे हातच्या कंकणाला आरसा कशाला? आपण तिकडे काळ कोठडीत जाऊ आणि खात्री करून घेऊ ना की बाबाजी तिथेच आहेत म्हणून. पण त्याआधी आपण ह्या सकूला पिंजऱ्यामध्येच ठेवू. तिला मोकळं सोडून चालणार नाही. बापरे, हे काय बोलून बसले मी. काळ कोठडी रिकामी बघून सगळं बिंग फुटेल. चला पाटील, आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू आपण. चला. नाही, नको. आता अंधार पडायला लागलाय. आता नका जाऊ. परत येईपर्यंत रात्र व्हायची. नाही नाही पाटील, आता थांबायचं नाही. आता जायचं काळ कोठडीत. चला. नाही नाही, बाबाजींना सावध करायला हवं. ताबडतोब मठात जायला हवं.